सन्माननीय पांडुरंगजी पाटील साहेब या ठिकाणी जोडले गेले, त्यांच्या माध्यमातून सकाळच्या आजच्या दिवसाची नाश्त्याची व्यवस्था केली आहे. त्यांचं देखील जय हनुमान भरे चषकामध्ये स्वागत आणि आभार देखील आहे. असंच प्रेम राहू द्या क्रिकेटवर, क्रिकेटच्या सर्व खेळाडूंवर, भरे गावावर, भरे गावाच्या क्रिकेटवर. अजून एक महत्वाचा सामना पाहायला मिळेल, खालिंग आणि बोरुपाडा. पण कॅप्टनशी चर्चा केली की या अगोदर देखील खालिंग आणि बोरुपाडा असा सामना कधी झालेला नाहीये. प्रथमच ते एकमेकांच्या विरोधामध्ये बॅटिंग आणि बॉलिंग करणार आहेत. त्यांना देखील कॉम्बॉक्सच्या माध्यमातून शुभेच्छा असतील. टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय सांची स्पोर्ट खालिंग टीमने घेतले आणि एनआर बोरुपाडा बॅटिंग करेल. सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली. क्षेत्ररक्षण देखील सजवलं गेले. राईट हँड बॅटर स्ट्राईकला असेल कदाचित, त्याच कारणास्तव डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक ठेवले गेले. त्याचबरोबर लॉंग ऑन असे 2 क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3. आई गावदेवी संतोषी माता अणगाव आणि त्यांच्याशी फाईट करेल जय वाघोबा लाप भावेशने पुरस्कृत केलेला तो संघ. स्ट्राईक एंडवर निकेतनला ठेवले गेले. नीरज नॉन स्ट्राईक एंडवरला आणि नितेश हे पहिले षटक. कॅप्टन कुल नितेश टीमचे कॅप्टन आहेत नितेश, आणि नितेशने पहिल्या ओव्हरची जबाबदारी स्वीकारली आहे. डीप स्क्वेअर लेग ठेवले गेले. राईट हँड बॅटरसाठी लॉंग ऑन देखील ठेवले गेले. सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, मिड ऑन मिड ऑफ, स्क्वेअर लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेले. मॅच ऑन होते. मॅचला दिला गेला हिरवा सिग्नल मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये माधव ठाकरे सर. नितेश राऊंड द विकेटने मारा केले. राईट हँडने राऊंड द विकेटने मारा सुरू करेल निकेत साठी. निकेतन स्ट्राईक एंडवर पहिला बॉल निकेतनसाठी. लोअर फुल टॉच ऑन साईडला पुल करत असताना लॉंग लेग मधून चेंडू जाईल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्लस नोचा इशारा. या येथील एकूण 5 धावा. पहिलाच खराब बॉल कॅप्टन च्या माध्यमातून कर्णधाराने पहिल्या ओव्हरची जबाबदारी स्वीकारली. लोअर फुल टच करण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक ठेवला होता, परंतु फलंदाज देखील चतुर आहे. त्याला देखील माहिती आहे स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कॅच जाऊ शकते, परंतु हाईट देखील भरपूर होती. नऊचा देखील इशाराला पहिल्याच बॉलवर 5 धाबा खर्च झालेत. खराब सुरुवात केली कॅप्टनने गोलंदाजी करत असताना नितेशने. फ्री हिट बॉल सामना करील निकेतन. फुल टच पुन्हा एकदा ऑन साइडला पुल करून दिलाय. लॉंग लेग मधून चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी हा दमदार षटकार. पहिल्या 2 चेंडूवर आक्रमण चढवलं निकेतनने आणि घाम फोडला आता गोलंदाज नितेशला. 2 बॉल मैदानाच्या बाहेर पाठवलं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 वर. 1 बॉल आणि 11 धावा खर्च केल्यात. पहिल्याच बॉलवर खूप खर्चिक षटक पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. स्क्वेअर लेग डीप मध्ये काउ कॉर्नर ठेवला गेलाय. राईट हँड बॅटरसाठी निकेतनने चांगली सुरुवात करून दिली. निकेतच्या विकोशामध्ये ओरपी चेंडू क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. गोलंदाज येतोय चेंडूच्या खाली आणि विकेटचं पतन. पहिला झटका लागत असताना एनआर बोरपाडा टीमला बॅटर बाद निकेतन. अशी दर्याची चालत
दोन मोठे फटके जरूर आले होते, परंतु या वेळेस झालं रचलं गोलंदाज निकेतने. थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवला. सुरुवातीला दोन फुल बॉल टाकले, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर गुडलाईनच्या थोडासा पुढे पिचिंग केलं आणि खेळण्यास प्रवृत्त केलं. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. सरळ समोर जर फटका सजवला असता तर चेंडू बॅटवर आला असता. चुकी केली फटका सजवत असताना निकेतनने. विकेट आली 11 पहिली विकेट. नवीन बॅटर रोहन यावेळेस हलक्या बॅटचा वापर करत असताना चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये गॅप शोधण्याचा प्रयत्न. मिडऑफचे क्षेत्ररक्षक पोचलेत. एक सिंगल येते रोहनच्या खात्यामध्ये. सुरुवात जरूर निकेतनने चांगली करून दिली. बाद होण्यापूर्वी 10 धावांचं त्यांनी योगदान दिलं, परंतु त्याच्यानंतर विकेट आली आणि आता धावा रोखण्याचा प्रयत्न पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये गोलंदाज नितेशचा. अकूट टप्पा होता, परंतु पिक करता आलं नाही बॅटर नीरजला. बॅट हवेत जरूर फिरली आणि बॅटच्या वरून चेंडू जात असताना कोण बनवला होता थोडासा राऊंड विकेटने. ज्यावेळेस गोलंदाजी होते त्यावेळेस कोण बनत असतो. पिचिंग झाल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेत असताना डॉट बॉल पाहायला मिळाला. 12 एक विकेट. 4 बॉलचा खेळ समाप्त. नीरज स्ट्राईकवर फुल बॉल ऑन साईडला टर्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक धावली. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डीप मध्ये ज्यावेळेस आउटफील्ड मध्ये चेंडू जातो त्यावेळेस फेके होतात, परंतु 2 धावा देखील जमा करता येतात. परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झालं. फेकी अचूक झाली तर मात्र धावा रोखल्या जातात. ती दुसरी धाव घेऊ दिली नाहीये. धावफलक 13 जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल राऊंड विकेटने. समोर लॉफ करण्याचा खेचण्याचा प्रयत्न होता. बॅटवर घेता आला नाही. बॉल डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती होती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एनआर बोरपाडा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 विकेट 13 धाबा. पहिल्या ओव्हरमध्ये कॅप्टनने ती जबाबदारी स्वीकारली. 13 धाबा खर्च करत असताना 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आली. जरूर त्यांनी 13 धाबा खर्च केलेत, परंतु निकेतन ज्याची विकेट महत्वाची होती त्याने सुरुवात चांगली केली होती. षटकाराने चौकाराने त्याने आपल्या इनिंगला सुरुवात केली होती. त्याची विकेट प्राप्त झाली आहे आणि येथून कालिंग टीमला या धावा रोखण्यासाठी संधी आहे. एकीकडे नीरज आहे, दुसरीकडे रोहन आहे. दोघांनी 2-2 चेंडू फेस केलेत. प्रत्येकाने 1-1 धाव आपल्या खात्यामध्ये जमा केली. दुसरं षटक दुसऱ्या ओव्हरसाठी सूरज पाहायला मिळतोय. समोर बॅटर नीरज. क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल पाहायला मिळेल, कारण पॉवर पिचचं षटक आता समाप्त झालंय. डीप कव्हर ठेवला गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये आहे. लॉंग ऑफ पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. दुसरं षटक सूरज याचं. स्ट्राईक एंडवर फलंदाज नीरज. राऊंड विकेटने नीरज सूरजसाठी फुल बॉल होता. ऑन सेटला टर्न केलाय. लोअर फुल टचचा बॉल पाहायला मिळाला. सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण एकच येते. तुम्ही कशा पद्धतीने लेंथ आणि लाईनचा मारा करता आणि त्या पद्धतीने जर क्षेत्ररक्षण सजवलेलं असलं तर धावा रोखल्या जातात किंवा कॅचेस देखील पाहायला मिळतात. सिंगल येत असताना धावफलक जाऊन पोहोचेल ते 14 विठ्ठलजी भोईर या ठिकाणी जोडले गेले. त्यांचं देखील स्वागत. ऑन साईडला फ्लिक करून दिलाय. फाईन लेग मधून चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. चौकार येतोय फलंदाज रोहनच्या माध्यमातून. विठ्ठलजी भोईर बरेगावचे क्रिकेट प्रेमी या ठिकाणी जोडले गेले. त्यांचं देखील स्वागत. त्यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. चौकाराला रोहनच्या खात्यामध्ये. यावेळेस ऑन साईडला हवेत. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक पोहोचतील. 1 बाउन्स उचली झालेली नाहीये, परंतु चौकाराचं रक्षण जरूर केले. तोपर्यंत 3 धाबा पूर्ण होतील.
एकदा वाचवली आहे डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने. डीप स्क्वेअर लेग पासून धावत गेले फाईन लेग मध्ये, चौकाराचं रक्षण त्या ठिकाणी केलंय. ज्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला बॅटर रोहनने, त्याच ठिकाणी आता त्याच खेळाडूला ठेवण्याचा प्रयत्न आहे. वारंवार रोहनचा विचार केला तर फाईन लेग लॉंग लेग या परिसरामध्ये खेळण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच कारणास्तव क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आता केला गेलाय खालीन टीमच्या माध्यमातून. धावा रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खालीन टीमला देखील माहिती आहे येणार बोरपाडा टीमची बॅटिंग चांगली आहे, धावा रोखले तर धावा चेस होऊ शकतात या मैदानामध्ये. त्याच्यासाठी आता क्षेत्ररक्षण डिपार्टमेंटमध्ये भरपूर सारे बदल. ऑन साईडला सीमारेषेच्या लगत ठेवलेत 4 खेळाडू. यावेळेस ऑन साईडला पुन्हा सजवलाय फ्लिक करत असताना स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, धावबाची संधी फेकी आली आहे. अपील जरूर केली आहे, अपील केली आहे, उचलून धरली आणि विकेटचं पतन. प्राइजेसचे प्रोप्रायटर सौरभ भोईर या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत. फेकी चांगली आली होती डीप स्क्वेअर लेग मधून आणि त्यानंतर बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. धावबाच्या रूपाने दुसरी विकेट गमवावी लागते एनआर बोरपाडा टीमला. उल्लेख देखील विकेट जाण्या अगोदर केला होता की क्षेत्ररक्षण करणारी टीम, त्याच्यामध्ये फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये खूप सारे बदल केले गेले चौकार गेल्यानंतर, आणि बदल केल्याचा फायदा देखील झालाय. चांगली कॅप्टनशिप करत असताना नितेश, त्याला देखील माहिती ज्या ठिकाणी चौकार गेले तिथे क्षेत्ररक्षणाला ठेवले गेलं. ऑन साईडला क्षेत्ररक्षक ठेवले 4, सीमारेषेच्या लगत प्रोटेक्शन भरपूर लावले. नवीन बॅटर या स्ट्राईक एंडवर धावबाच्या रूपाने या ओव्हरमध्ये 1 विकेट आली. टीमची धावसंख्या 22 वर 2 विकेट. येणार बोरपाडा पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना सांची स्पोर्ट खालींच्या विपक्षामध्ये आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. यावेळेस हवेत आहे, लॉंग लेग मधून चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. 6 धावांची मोहर त्यावर लागली. हा षटकार येतोय यशच्या माध्यमातून. टायमिंग प्रॉपर होतं, फ्लिक करून दिला होता. अकुट टप्पा फ्लिक करत असताना लॉंग लेग वरून षटकार आलाय. ताकद आहे यशकडे, त्या ताकदीचा वापर करतोय. बाहुबली म्हणावं लागेल एनआर बोरपाडा टीमचं यशने षटकाराने आपल्या या डावाला केली आहे सुरुवात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 वर. सौरभ भोईर या ठिकाणी पोहोचले गेले, जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत. राऊंड विकेटने यश साठी क्रॉस बॅट फिरवली होती. अगदी स्थिर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती होती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना एनआर बोरपाडा टीम 2 विकेट 28 धावा. यानंतर दुसऱ्या फेरीतील सामना पाहायला मिळेल. 3ऱ्या क्रमांकाचा सामना असेल. जय भागोबा लाप भावेश यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ पाहायला मिळेल आई गावदेवी संतोषी माता अनगाव संघ, जो पहिल्या फेरीतील विजेता संघ आहे. यांच्यामध्ये लढाई होईल. चांगल्या स्थितीमध्ये आहे सध्या बॅटिंग करत असताना येणार बोरपाडा संघ. त्यांच्या खात्यामध्ये 14च्या सरासरीने 28 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीमध्ये आलेत. निकेतन बाद झालेत, नीरज देखील बाद झालेत, परंतु यश चांगली बॅटिंग करतोय आणि त्याच्या सोबतीला रोहन आहेत. रोहनच्या बॅटमधून 1 चौकार आले. 4 चेंडू फेस करत असताना 8 धावांचे योगदान दिले. 200च्या स्ट्राईक रेटने त्यांनी देखील बॅटिंग केली आहे आणि यशने देखील 2 चेंडूमध्ये 6 धावा, त्याच्या बॅटमधून 1 षटकार देखील पाहायला मिळाला. व्हॉइस ऑफ जिडके मोनिश पाटील जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम.
जास्त वेळ खर्च करू नका. ऑनफिल्ड अंपायरना ही महत्त्वाची सूचना की 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर समाप्त झाले पाहिजेत, यासाठी आपण देखील दक्षता घ्यायची. तिसरं षटक विवेकचं. स्ट्राईक एंडवर बॅटर रोहन. शतरक्षणामध्ये तिसऱ्या ओव्हरमध्ये बदल नाहीये. पहिला बॉल तिसऱ्या ओव्हरचा खूपच दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, वाईट टचचा इशारा. लेग स्टंपवर ही लाईन ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय विवेकचा, लेग स्टंपच्या बाहेर त्यावर स्वीप करण्याचा प्रयत्न राहिलाय बॅटर रोहनचा. वाईटच्या मदतीने टीमची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचेल. ओव्हर द विकेटने रोहनसाठी यावेळी ताकदीने ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न. पिचिंग झाल्यानंतर अगदी खाली राहिला, उचली मिळाली नाही. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीने फटका सजवण्याचा, ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न. पिचिंग झाल्यानंतर थोडासा आत वलन घेत असताना हा डॉट बॉल. पहिला बॉल वाईट, परंतु त्याच्यानंतर दिशा सापडलीये. थोडासा इन स्विंग करण्याचा प्रयत्न करतो या ओव्हरमध्ये गोलंदाज विवेक. समोर रोहन ऑफ स्टंपच्या आत आलेत. फुल टॉच होता, ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, संपर्क करू शकले नाहीत. चेंडूने यष्टांचा वेध घेतला, फर्निचर उद्ध्वस्त केलं. तिसरी विकेट. विकेट आली आहे. विकेट क्रमांक तिसरं रोहन बाद झाले आहेत. 8 डावांचं त्यांनी योगदान दिले. वाईस ऑफ जिडके मोनिश पाटील समालोचक या ठिकाणी जुडले गेले, त्यांचं देखील स्वागत. आणि आज त्यांची सकाळ कदाचित खूप उशिराने झालेली दिसते. 29 वर तिसरा गडी बाद. आणि आता नॉस्टॅक एंडवर यश आहे आणि त्याची साथ देण्यासाठी 5व्या क्रमांकाचा बॅटर युकांत मैदानाच्या आतमध्ये. विवेकचा पुढचा बॉल, बॅटची कडा आहे का, अपील जरूर केली आहे. विकेटचं पतन, खेळाडू वृत्ती दाखवली आहे. अपील केली होती परंतु पंचांनी बाद घोषित करण्या अगोदरच युकांतने आपली क्रीज सोडली आहे. ही खेळाडू वृत्ती प्रत्येकामध्ये असली पाहिजे. विकेटचं पतन, चौथा गडी बाद. विवेकने 2 विकेट घेतल्यात. विकेट हॅट्रिक होईल का, आणि तो चेंडू फेस करण्यासाठी नवीन बॅटर जय या अगोदर बोल्ड केला फुलटो चेंडूवर. त्याच्यानंतर पॅटची कडा. इथे देखील 2 विकेट आलेत. तिसरं षटक सुरू आहे. टीमची धावसंख्या 29 वर. विकेट गेले 4. टीमची धावसंख्या 29 वर स्थिरावली आहे. सुरुवात चांगली झाली होती परंतु या ओव्हरमध्ये विवेकने प्रभावित केलं. प्रभावित करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिला बॉल वाईट, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर 2 विकेट आलेत. विकेट हॅट्रिक चेंडू फेस करील बॅटर जय. विवेकचा हा बॉल हॅट्रिक बॉल होता. लेन चांगली होती. बॉटमिनचा वापर करत असताना खेळून काढल्या ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट फाईन लेग मध्ये सिंगल येते. एकदा येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 30 वर. तीस धाबा, 4 विकेट. तिसऱ्या ओव्हरमध्ये विवेकने धाबा रोखले. 4 बॉलमध्ये 2 धाबा त्याने दिलेत. यावेळी समोर फोर्स करून उडवलाय. उंची भरपूर आहे, अंतर कमी राहिलंय. कॅच होतोय काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मध्ये. झटका क्रमांक 5वी विकेट गमावी लागते. येणार बोरपाडा टीमला. फलंदाज बाद होईल यश.
32 वर 5वा झटका येणार बोरपाडा टीमला. यशच्या बॅटमधून एक षटकार आला. सुरुवातच त्यांनी षटकाराने केली होती परंतु त्याला देखील बाद केले. ताकद झोकली होती फटक्या सजवत असताना. काऊ कॉर्नर आणि मिड विकेटमध्ये शतरक्षक सरळ त्याच्या हातामध्ये तो झेल. उंची भरपूर राहिली, अंतर कमी राहिलं. अगदी सीमारेषेच्या लगत तो झेल पकडला. या ओव्हरमध्ये विवेकने प्रभावित केलं. 3 विकेट घेतल्या, 2 धाबा खर्च केल्या, त्यामध्ये वाईटच्या रूपाने 1 धाबा आली. आणि आता शेवटचा बॉल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धाबा भरपूर खर्च झाल्या होत्या, 28 धाबा होत्या, परंतु या ओव्हरमध्ये फक्त 2च धाबा 5 बॉलमध्ये खर्च केलेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. स्ट्राईकवर निखिल. फुल बॉल ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, बॅट थोडीशी फिरली. फाईन लेग मध्ये चेंडू चाललाय. शॉट फाईन लेगच्या डोक्यावरून जात होता. शतरक्षक पोचलेत, पाठलाग करत होते. किती धावा येतील या चेंडूवर. डायरेक्ट हिट केलंय. धावबादची संधी आणि विकेटचं पतन. 2 धावा पूर्ण झाल्या होत्या. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर येणार बोरपाडा टीमची धावसंख्या जाऊन पोचली आता ती 32 वर 6 विकेट. चांगली गोलंदाजी तिसऱ्या ओव्हरमध्ये विवेकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 4 धावा त्याने दिल्या. 3 विकेट या ओव्हरमध्ये आल्या, त्यामध्ये 1 धावबादच्या रूपाने विकेट देखील आली होती आणि धाबा खर्च केल्या. 4 अप्रतिम कमबॅक केलं. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना विवेकने पहिले 2 षटक जरूर येणार बोरपाडा टीमच्या बाजूने होतो. धाबा येत होत्या परंतु त्या धाबा रोखल्यात विवेकने. चौथं षटक दोन्ही टीमसाठी महत्वाचं असेल. चौथ्या ओव्हरमध्ये धाबा रोखल्या गेल्या तर त्या धाबा चेस करणं दुसऱ्या डावामध्ये सोपं जातील सांची 11 खालीन टीमला. परंतु चौथ्या ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये येणार बोरपाडा टीमच्या माध्यमातून जर चांगल्या धाबा जमा झाल्या तर धाबा चेस करणं कठीण जातं. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं की 64 धावा चांगली बॅटिंग केली होती अनगाव टीमने आणि त्या धाबा चेस करणं कठीण झालं सूर्यनगर टीमला. टीमची धावसंख्या स्थिरवली 32 वर 6 विकेट. सुरुवात चांगली केली होती. निकेतनने चांगली बॅटिंग केली, रोहनने चांगली बॅटिंग केली. यशच्या माध्यमातून एक षटकार आला होता परंतु त्याच्यानंतर एका पाठोपाठ 1 विकेट गेलेत. तिसऱ्या ओव्हरमध्ये पार्टनरशिप करता आली नाही. 3 विकेट त्या ठिकाणी गेले आणि आता धाबा रोखल्या गेलेत. चौथं षटक सेवक यावरती जबाबदारी दिली गेली आहे. राईट हँड बॅटर स्ट्राईक एंडवर निखिल 1 चेंडू फेस केले, 2 धाबांचे योगदान दिले. राऊंड विकेटने पहिलाच बॉल ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे फिरला, ताकद लावली होती. यस, तिसऱ्या पंचांची मागणी केली वाईटसाठी. तिसऱ्या पंचांची मागणी जरूर केली होती. सॉफ्ट सिग्नल डॉट बॉल आलाय. त्या अगोदरचा बॉल वाईट होता. गोलंदाज राऊंड विकेटने जात असताना ते समजलं नाही मुख्य पंचांना. तिसऱ्या पंचांची मागणी केली आणि नंतर पुन्हा वाईट दिला. विकेट किपरने सांगितलं की वाईटच आहे. ऑन साईडला फ्लिक केलाय. फाईन लेग मधून वेगाने चेंडू चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार येतोय. चौकाराच्या मतीने टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती 37 वर. 6 विकेट गेलेत. राऊंड विकेटने पुढचा बॉल फुल होता समोर. फोर्सिंग स्ट्रोक लॉफ करून दिलाय. लॉंगॉन मध्ये झेल आणि विकेटचं पतन.
निखिलच्या रूपाने 7वा विकेट, एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. 6 धावांचं त्याने योगदान दिलं. विकेट एका पाठोपाठ एक साथ गेल्यानंतर 9व्या क्रमांकाचा बॅटर स्ट्राईक एंडवर रुपेश, नॉन स्ट्राईक एंडवर अवी. विकेट गेल्यानंतर सर्व बॅटरला 4 ओव्हरच्या मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळत असते आणि तीच संधी मिळत असताना एनआर बोरपाडा टीमच्या फलंदाजांना आणि त्यातून तुम्ही जर चांगली बॅटिंग केली तर तुमचं क्रमवारी आहे ती थोडीशी बदलत असते. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला ताकदीने बॅट फिरवली परंतु बॅटच्या अगदी खालून हा बॉल समोर विकेट किपरच्या हातामध्ये. मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर जी इको गाडी आहे ती ज्या प्रेक्षकाची खेळाडूची असेल त्यांना विनंती असेल त्या ठिकाणून ती थोडीशी दूर करायची आहे. राऊंड विकेटने सेवाग रुपेशसाठी थोडासा बाउन्स प्राप्त होताना हा बॉल ऑफ स्टंपच्या खूपच दूर, वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धावा या ओव्हरमध्ये 2 सेवागने टाकल्या गेलेत. एक चौकार देखील आलाय परंतु एक विकेट देखील त्यांनी मिळून दिली. टीमची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली. जुनी 2 चेंडू चकेल शिल्लक आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळाला. मागे येत असताना थोडासा लेग स्टंपच्या बाहेर येऊन ऑन साईडला खेळण्याचा वेगळाच फटका सजवण्याचा प्रयत्न रुपेशला खातं ओपन करता आले नाही. त्याच्या विपक्षामध्ये सेवागने 2 बॉल डॉट 2 वेळा त्याला शांत ठेवले गेले आणि आता ओव्हरचा शेवटचा आणि या इनिंगचा शेवटचा बॉल पाहायला मिळेल. सेवागच्या माध्यमातून फ्लिक करण्याचा प्रयत्न अपील केली आहे परंतु पंच सांगत असताना की हाईट थोडीशी एक्स्ट्रा आहे. लेग बायच्या रूपाने सिंगल धाव येईल. ओव्हरची होती समाप्तीने. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना एनआर बोरपाडा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते 39 वर. 7 विकेट आणि सामना जिंकण्यासाठी 40 धावांची गरज असेल दुसऱ्या डाबामध्ये कालिंग टीमला. तर आपण जाऊया टॉच बॉक्स मध्ये जिथे नाणेफेक होणार आहे. आई गावदेवी संतोषी माता अनगव आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय वाघोमा लाभ भावेश यांनी पुरस्कृत केलेला तो संघ. हॅलो हॅलो चेक टेस्ट. वेलकम बॅक मंडळी. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा जय बजरंग भरे आयोजित जय बजरंग भरे चषक 2025 मध्ये आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन जोडले गेलेत. मी मंचावरनं सन्माननीय पांडुरंगजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या समवेत टॉस बॉक्स मध्ये जोडायचं आहे. या आपण आपल्या शुभहस्ते टॉस करूयात. दोन्ही टीमचे कॅप्टन जोडले गेलेत. स्वर्गीय संदीप उंद्रू शेलार यांच्या स्मरणार्थ आदरणीय जितेश पाटील साहेबांच्या माध्यमातून हा टॉस बॉक्स आपल्याला चावेगावचे हे व्यक्तिमत्व आणि जय वाघोबा लाभ आणि दुसऱ्या बाजूने जय संतोषी माता आगरीपाडा हे दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. एका बाजूने भरे चषक 2025, दुसऱ्या बाजूने आम्ही भरेकर. कॉलिंग कोण करणार आहे? कॉलिंग केली जाईल. आम्ही भरेकर असा कॉल आहे आणि भरे चषक 2025 पाहायला मिळालाय. मी साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. चला, टॉस सर जिंकलाय. समोरच्या संघाच्या कॅप्टनने कॉल दिला होता. टॉस तुमच्या पक्षामध्ये पडलाय. सो जय वाघोबा लाभ संघाचा यावर्षीचा प्रवास कसा आहे आणि या स्पर्धेमध्ये टॉस जिंकलाय, सर्वप्रथम तर काय डिसाईड कराल? प्रवास तर आमचा खूप चांगला आहे. चांगली पोरं आमची 100% देत आहेत आणि टॉस जिंकून आम्ही बॅटिंग घेऊ. खातिवली स्पर्धेमध्ये देखील संपूर्ण दिवस मेहनत घेतली, पण शेवटच्या अंतिम चरणामध्ये जेव्हा मॅच पोहोचली तेव्हा छोट्या चुका ज्या झाल्या
तिथून तुम्हाला परतावं लागलं होतं. सो आता त्या सुधारताना कसं खेळायचा प्रयत्न असेल. 4 षटकांची मॅच आहे. इकडे धावा भरपूर वेगाने बनतात. काल देखील 60+ धावा झाल्या होत्या आणि ते चेस देखील केले. सो त्या इंटेन्शनने समोरच्या संघाला कितीपर्यंत रोखायचा प्रयत्न असेल. नक्कीच आम्ही त्या चुका सुधारल्या आहेत आणि सुधारण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही 40+ धावा करण्याचा प्रयत्न करू. कोणावरती जास्त जिम्मेदारी असेल. आमचे जे सिनियर खेळाडू आहेत भावेश आकाश यांच्याकडून खूप अपेक्षा असेल आम्हाला. टॉस जिंकल्यानंतर डिसाईड बॅटिंग. ओके, बॅटिंग घेतली आहे. सो फिल्डिंग, आय गेस तुम्हाला फिल्डिंगच हवी होती. सो जे मनासारखं हवं आहे तेच मिळालं आहे. फिल्डिंग करतायत. किती धावांपर्यंत रोखायचा प्रयत्न असेल आणि कोणते 4 बॉलर आहेत आणि आजची प्लेइंग 11मध्ये काही चेंजेस आहेत का. नाही, जी आमची पहिली टीम होती तीच आहे आणि 4 बॉलर बोलायचं झालं तर जय, जितेन आणि स्वप्नील. जितेन डिंगोरेचा जर विचार केला तर मागच्या 2 वर्षापूर्वी जितेन डिंगोरेचा भरपूर चांगला फॉर्म चालू होता, पण सध्या थोडासा स्ट्रगल करतोय तो. एखाद मॅच चांगली खेळतोय, त्यानंतर पुन्हा चुका त्याच्याकडनं पाहायला मिळतात. सो जितेनकडनं किती अपेक्षा असतात या संघाच्या. जितेन या संघाचा किती प्रमुख खेळाडू आहे आणि त्याच्याकडनं त्याचा खेळाबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल. तो प्रत्येक वेळेला 100% देतो आमच्यासाठी. जितेनचा फॉर्म पुन्हा यावा अशी अपेक्षा आहे का. 100%. नक्की शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. टॉस बॉक्स कडनं रिपोर्ट आला. टीम जय वाघोबा लास्ट वॉन द टॉस अँड दे सिलेक्टेड बॅट फर्स्ट. अँड जाऊयात लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे जोडले जातील दीपकजी सुतार. थँक्यू सो मच मोनिश पाटील. दुसरा सामना सध्या सुरू आहे. दुसऱ्या डाबामध्ये खालील टीमला सामना जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता आहे. रिक बॅटनचा विचार केला तर 10ची सरासरी गाठायची आहे. आणि समीकरण तेवढं कठीण देखील नाहीये, परंतु ते रोखायचं असेल तर येणार बोरपाडा टीमला चांगली गोलंदाजी करावी लागेल. यश पहिले षटक पॉवर प्लेच्या समोर बॅटर विशाल. पहिलाच बॉल ऑन साईडला स्लॉट स्वीप करून दिलाय. लॉंग लेग मधून चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. भव्य दिव्य स्वागत केले गोलंदाज यशचं. फलंदाज विशालने टोकला षटकार. बॉलवर विशालच्या माध्यमातून षटकार आले आणि षटकारांची हॅट्रिक जर झाली तर डीजे अक्की अक्षय यांच्या माध्यमातून 300 रुपये दिले जातील. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये लावले गेलेत. पहिला षटकार तर आला यशच्या विरोधात, तो ठोकला विशालने. चांगली सुरुवात करून दिली. 10ची सरासरी आहे. समीकरण हे गणित खालील टीमसाठी सोपं आहे. स्विच हिट करून दिलाय. चेंडूला पाठवले थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स चौकार येतोय विशालच्या बॅट मधून. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार. गोलंदाजाचा विचार केला तर यश थोडासा इन स्विंग करण्याचा प्रयत्न करतोय. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू उचली घेणार होता, ऑफ स्टंपच्या बाहेर होता. त्यावर स्विच हिट करत असताना चौकार प्राप्त केला विशालने. खूपच चांगले फटके सजवत असताना विशाल पाहायला मिळते. 2 बॉलमध्ये त्याच्या खात्यामध्ये, टीमच्या खात्यामध्ये 10 धावा जमा झालेत. सरासरी पाहिजे 6 बॉलमध्ये 10 आणि ती पहिल्या 2 बॉलमध्ये आली. पुढचा बॉल स्वीप केला ऑन साईडला. प्रॉपर फटका सजवता आला नाहीये. एक सिंगल येते. षटकारांची हॅट्रिक केली तर डीजे अक्की मॅन फ्रॉम खाली, त्यांच्याच गावातील हा संघ आहे. त्यांच्या माध्यमातून 300 रुपये दिले जातील. पहिले 3 चेंडू विशालने फेस केले. 11 धावा त्याच्या खात्यामध्ये. एक षटकार, एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आणि एका सिंगल धाबीच्या मदतीनंतर मात्र स्ट्राईकवर टीमचे कॅप्टन नितेश. ओव्हर द विकेटने यश नितेशसाठी पुढे टाकला होता. हेलिकॉप्टर स्टाईलने समोर लॉफ केलाय. डाऊन द ग्राउंड. हा चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. चौकार येतोय. लेंथ चांगली होती, परंतु तेवढा चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. कॅप्टन नितेशच्या माध्यमातून बॉटमॅनचा वापर करत असताना समोर डाऊन द ग्राउंड हा फटका सजवला आणि त्याने देखील चौकाराने या डाबाला
सुरुवात केली. टीमची धावसंख्या 15 40 लक्ष 4 ओव्हरमध्ये आणि अशाच पद्धतीने बॅटिंग जर झाली तर 3 ओव्हरमध्येच हा सामना समाप्त होईल. सामन्यामध्ये पकड सुरुवातीपासूनच निर्माण केली. खालींग टीमने टॉस जिंकून प्रथम त्यांनी गोलंदाजी घेतली. 39 धावा खर्च केल्याने आता 40 लक्ष पूर्ण करत असताना पहिल्या 4 बॉलमध्ये आक्रमण चढवले दोन्ही बॅटरने. धावा 15 त्यांच्या खात्यामध्ये आलेत. चांगली सुरुवात सलामीवीर विशाल आणि नितेशने करून दिली. यशला आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस फुल टॉच होता, एक्स्ट्रा कव्हर मध्ये टॅप केलाय. धावबाची संधी जरूर होती परंतु 61 सिंगल धाव पूर्ण होते. लेग स्टंपवरचा बॉल ऑफ साईडला केलं कठीण असतं पण त्याला दिशा चांगली दिली नितेशने. गॅप शोधण्याचा त्याचा देखील प्रयत्न होता. त्याला देखील माहिती आहे की ऑफ साईडला सर्कलमध्ये सर्व क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड पॉईंट आहे, कव्हर एक्स्ट्रा कव्हर आहे. तेथून जर गॅप मिळाला तर डीप मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. धावा येतील 16 धावा. शेवटचा बॉल फुल टॉच ऑन साईडला पुन्हा खेचलाय. लॉंग लेग मधून चेंडू जाईल. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पुन्हा चौकार येतोय. फलंदाज विशालच्या माध्यमातून. भरतजी ठाकरे या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांच्या माध्यमातून देखील 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकले. खालींग टीमच्या बॅटरने ते त्यांना देखील 500 रुपये दिले जातील. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनबाद 20 वर जाऊन पोहोचले. अजूनही 3 ओव्हरमध्ये 20 धाबांची गरज. आक्रमक शैलीने बॅटिंग करत असता दोन्ही सलामीवीर एकीकडे विशाल ज्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आला. नितेशने 2 चेंडू फेस केले. त्यांनी देखील चौकाराने आपल्या डावाला सुरुवात केली होती. त्यांनी देखील 5 धाबांचं योगदान दिलंय. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. षटकारांची हॅट्रिक जर झाली तर 800 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. डीजे अक्के यांच्या माध्यमातून 300 रुपये आणि त्याचबरोबर भरतजी ठाकरे यांच्या माध्यमातून 500 रुपये. सामना आता झुकलाय पूर्णपणे खालील टीमच्या बाजूने. परंतु एखादं चांगलं षटक आलं तर या सामन्यामध्ये थोडीशी संधी प्राप्त होईल येणार बोरपाडा टीमला. विकेट घ्यावे लागतील. विशाल आणि नितेशची विकेट खूप महत्वाची आहे. विकेट आली तर थोडाफार दबाव निर्माण होऊ शकतो ओव्हर द विकेटने नितेशसाठी. यावेळी समोर उडवण्याचा प्रयत्न. फटका बसलाय. उंची भरपूर आहे. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि विकेटची आपण चर्चा करत होतो ती विकेट आली. या ओव्हर मध्ये फलंदाज बाद नितेश. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. मिड ऑफ मध्ये उल्लेख देखील करत होतो की पहिल्या ओव्हरमध्ये 20 धाबा आल्यात आणि या सामन्यामध्ये आता पकड निर्माण करायची असेल तर विकेट टाकावी लागेल. 1 ओव्हर येणार बोरपाडा टीमच्या बाजूने झुकली पाहिजे तरच या सामन्यामध्ये पकड निर्माण होऊ शकते. अन्यथा या सामन्याचं चित्र लवकरच स्पष्ट होईल. पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धाबा. यशचा पूर्ण समाचार घेतला दोन्ही सलामीवीरांनी. विशालने चांगली बॅटिंग केली आहे. नवीन बॅटर विकेट गेल्यानंतर सूरज. लॉंग लेग स्क्वेअर लेग डीप मध्ये ठेवला गेलाय. सूरजसाठी हा बॉल. मागचा अगदी पाय वाकवला. खूपच दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरून विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल पाहायला मिळाला. मोठ्या संख्येने डॉट बॉल टाकले तर तरी देखील त्याचा फायदा येणार बोरपाडा टीमला होऊ शकतो. सरासरी 10 असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धाबा आल्या. खर्चिक षटक राहिले यशचं. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर. आता बॅटरला ओळखले गोलंदाज जयने. त्याला देखील माहिती की फलंदाज सूरज क्रॉस बॅटने ऑन सेटला फटके सजवण्याचा प्रयत्न करतोय आणि तेच ओळखत असताना ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळते. पाहू शकता थोडासा कटर देखील होतोय. पिचिंग झाल्यानंतर थोडासा आउट स्विंग होत असताना पाहायला मिळाला.
यावेळेस ऑनसाईडला स्वीप करून दिलं. डीप मध्ये शतरक्षक आहे. एकच धाबे ते चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं. उल्लेख देखील केला होता की एखादी ओव्हर येणार बोरपाडा टीमच्या बाजूने चांगली जर झाली तर 4 ओव्हरपर्यंत हा सामना रंगेल आणि तेच काम आता दुसऱ्या ओव्हरमध्ये जय करत असताना पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर 2 बॉल निर्धाव आलेत आणि त्याच्यानंतर मात्र सिंगल धाव त्याने खर्च केली आहे. विविधता दाखवतो गोलंदाजी करत असताना जय. लेंथ लाईन मध्ये बदल करण्याची क्षमता याच्याकडे आहे. समोर विशाल, यावेळेस कट केलाय कव्हरच्या डोक्यावरून नेत्रदीपक फटका, चेंडू जाईल प्रेक्षकांच्या भेटीसाठी. हा येतोय चौकार. गोलंदाज जैनने सूरजला शांत ठेवले होते, परंतु जसा विशाल स्ट्राईकला आला त्याच्या बॅटमधून चौकार आला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 वर. स्विच हिट, चांगला फटका, चांगला स्ट्रोक, चेंडू जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा कडे चौकार. नेत्रदीपक फटके पाहायला मिळाले बॅटर विशालच्या माध्यमातून. प्रभावित केलं बॅटिंग करत असताना. खेळाडू चमकतोय बॅटिंग करत असताना. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आले 4 चौकार 1 षटकार. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्याने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 वर. 1 विकेट. आणि सामना जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे ती 11 धावांची. विशालने चांगली बॅटिंग केली. बॅटमधून 4 चौकार 1 सिक्सर आलाय. 23 धावांचं त्याने योगदान दिले. प्रभावित केलं बॅटिंग करत असताना विशालने. यानंतर अजून एक सामना दुसऱ्या फेरीतील ती मॅच असेल. एकीकडे आई गावदेवी संतोषी माता अनगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय वाघोबा लाभ हा सामना पाहायला मिळेल. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय जय वाघोबा लाभ टीमने घेतलाय. छोटंसं लक्ष होतं. सुरुवात त्याच्यात दमदार झाली. पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये जर धावा रोखल्या असत्या, पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये विकेट आली असती, इकॉनॉमी गोलंदाजी जर केली असती तर कदाचित या मॅचमध्ये संधी सापडली असते येणार बोरपाडा टीमला. परंतु आता 12 बॉलमध्ये 11 धावांची गरज. हा पेपर आता अगदी सोपा झालाय बॅटिंग करणाऱ्या टीमला, खालींग टीमला. सूरजसाठी हा पहिलाच बॉल खूपच चांगला ड्राईव्ह खेळला. एक्स्ट्रा कव्हर मधून शतरक्षकाच्या हातातून सुटलाय बॉल. चाललाय चेंडू डीप मध्ये, मैदानाच्या बाहेर जात असताना चौकाराचा इशारा येतोय. धोनचा पहिलाच बॉल अगदी पुढ्यात टाकला होता. बॅटचा अगदी खालचा बॉटम एंडचा वापर करत असताना चौकार आलाय. इनकटर होता, कट केलाय पॉइंट मध्ये, सिंगल येते. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं बॅटिंग करत असताना कालिंग टीमच्या माध्यमातून. चांगल्याच चेंडूवर 1 सिंगल धाव 2 धावा अशा घेतल्यात आणि खराब चेंडूचा फायदा घेतलाय. त्याच पद्धतीने गॅप सिलेक्शन देखील आपल्याला पाहायला मिळाले. ज्या ठिकाणी शतरक्षक नाही तिथून फटके सजवण्याचा प्रयत्न राहिलाय. फुल बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा वलवलाय. फाईन लेग मधून चेंडू वेगाने चाललाय. लॉंग लेगचा शतरक्षक पोहोचेल तोपर्यंत धावा येतील 2. आता सामना जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज आहे. मी उल्लेख देखील केला होता की अशाच पद्धतीने सुरुवातीला जशी बॅटिंग झाली तशाच पद्धतीने जर फलंदाजी झाली तर 3 ओव्हरमध्येच हा सामना संपेल. वाईटचा इशारा आलाय आणि त्याचबरोबर बायच्या रूपाने 1 सिंगल धाव देखील पूर्ण होते. असे इशारे आल्यानंतर सर्व काही गोष्टी समजतात. चांगला इशारा यावेळेस पंच माधव सरांचा आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवातीला बाईटचा इशारा केला, त्याच्यानंतर बायच्या रूपाने ती धाव, तिचा देखील इशारा आला. 2 धावांची गरज कालिंग टीमला. ओव्हर पिच समोर लॉफ केलाय.
लॉंगॉन मध्ये शतरक्षक त्याच्या हातामध्ये झेल, फलंदाज बाद होईल. वर 2 विकेट जुनी 8 बॉलचा खेळ शिल्लक आणि फक्त 2 धाबांची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये यशच्या विपक्षामध्ये 20 धाबा आल्या. जयने दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 धाबा खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये एक चौकार रोहनच्या विपक्षामध्ये पाहायला मिळाला. पुन्हा समोर खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका. शतरक्षक नाहीये मिड ऑफ मध्ये. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पोचला होता, तोपर्यंत 2 धाबा पूर्ण केले आणि त्याचबरोबर सामना संपलाय, सामना जिंकलाय तो कालिंग टीमने. अभिनंदन. करत असताना विवेकने प्रभावित केलं. 3 विकेट आल्या आणि धाबा खर्च केल्या फक्त 4. तो सांचे स्पोर्ट कालिंग टीमचा